नमस्कार शेतकरी बंधू, शेतकरी संवाद समाधान मुंडे यूट्यूब चॅनलला प्रथम भेट दिल्याबद्दल मी तुमचा आभार मानतो। आज 14/6/2024 आपण गोल्डन सीताफळ या प्लॉटवर व्हिजिट करण्यासाठी आलेलो आहे आणि त्याच प्रकारे छाटणी ही चालू आहे। तर छाटणी ही कशी केली पाहिजे, पाऊस झाल्यानंतर लगेच एक 4-5 दिवसामध्ये तुमची छाटणी झाली पाहिजे आणि असा हिरवागार जर पूर्ण प्लॉट झालेला असेल तर ह्याच्यामध्ये आपल्याला छाटणी कशी करता आली पाहिजे हे तुम्हाला सांगणार आहे। तर ह्या हिरवागार प्लॉटमध्ये जर आपल्याला पावसाने कळी जर निघलेली असेल तर कशा प्रकारे कळी निघते बघा। ही पूर्ण अशी पूर्ण हिरवीगार कळी निघलेली आहे। तर ह्या ज्या कळीमध्ये तुम्हाला दिसते ही कळी कुठं लागलेली आहे, पूर्ण शेंड्यामध्ये लागलेली आहे आणि खाली जी काडी बघता इथून चमके 5 ते 7 डोळे सोडले तर इथं काय आहे का काही सुद्धा नाही इथं, आणि कळी जी आहे ती पूर्ण शेंड्यामध्ये आहे आणि ही कळी शेंड्यामध्ये इथं सेट पण होत आहे। तर ही सेट झालेली कळी आपल्याला ही धरता येत नाही शेंड्यातली। तर आपल्याला ह्याची छाटणी कशी केली पाहिजे, तर हे जे बघताय तुम्ही हे पूर्ण काडी घेतली हिरवीगार, पूर्ण शेंड्यामध्ये फुटलेली काडी आहे ही अशी, आणि इथून खाली किती डोळे सुटलेले आहेत आपल्याला 1 2 3 4 5 6 7 एक 7 ते 8 डोळे सोडून आपल्याला कट मारायचा आहे। तर इथून बघू शकता अशा पद्धतीने हे कट मारलेला आहे आणि ही प्रत्येक काडी जर तुम्ही अशी घेतली तर एक 7-8 डोळ्यावरून तुम्ही अशी छाटणी करू शकताय आणि मधला सेंटर भाग काढून तुम्ही झाडाची विरळणी करू शकताय। तर अशी छाटणी करायची त्यावेळेसच तुम्हाला सेटिंग व्यवस्थित सापडते फळाला। आणि हे जे तुम्ही म्हणताय सेटिंग आलेली आहे, कळी आलेली आहे, तर आम्ही ही धरू शकता का, तर ही सँडातला माल तुम्ही धरू शकत नाही, ही सेट पण होणार नाही। त्यासाठी तुम्हाला छाटणी करणं खूप गरजेचं आहे। कितीही झाड हिरवगार झालेलं असेल पावसाने तरीसुद्धा तुम्हाला छाटणी करताना हे अशा प्रकारे कमी 7-8 डोळे महाग जे काय फुटवा फुटलं नसतो तिथून कट मारणे हे गरजेचं आहे। त्याच पद्धतीने आपण जे इकडे छाटणी केलेली आहे ते तुम्ही बघू शकताय कशा प्रकारे छाटणी केलेली आहे। एकदम प्रकारे मध्ये पेस्ट सोडून एकदम अशी विरळणी वगैरे करून घेतलेली आहे आणि प्रत्येकाला एक 5 ते 7 डोळे ठेवून आपण छाटणी केलेली आहे। अशा पद्धतीने विरळणी झाली पाहिजे। आता चालूमध्ये तुम्ही बघू शकता छाटणीचा सध्या लाईव्हमध्ये छाटणी चालूच आहे। इथं बघू शकता कशा प्रकारे छाटणी चालू आहे। हे जे पूर्ण स्टंप आहे हा स्टंप इथून काढून टाकायचा आहे पूर्ण खालनं, आणि आपल्याला ह्याच्यामध्ये पेन्सिल रिपेल आणि एक पेनाच्या आकाराचे साईजचे काडी हे सेटिंगसाठी खूप महत्त्वाचे आहे आणि त्याच पद्धतीने आपण ह्या छाटणीमध्ये करून घेत आहोत। तर अशा पद्धतीने तुम्हाला पूर्ण छाटणी आणि सीताफळाबद्दल मार्गदर्शन पाहिजे असेल व ह्याच्याबद्दल काय डोस द्यायचा काय करायचं हे सगळी कन्सल्टिंग जर पाहिजे असेल तर तुम्ही माझ्याशी संपर्क करू शकता। श्री तुळजा हायटेक नर्सरी, बार्शीकर, सांगोला, प्रोप्रायटर समाधान मुंडे, शिक्षण BSc ॲग्री MBA झालेला आहे आणि त्याच प्रकारे सीताफळामध्ये मला पूर्ण 19 वर्षाचा अनुभव आहे। तर हे सर्व जे तुम्हाला सांगत आहे माझ्या अनुभवातून तुम्हाला पूर्ण सांगत आहे। तर तुम्ही याचा पूर्ण लाभ घ्यावा व माझ्याशी संपर्क करावा। माझा नंबर 820 822 1007 या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता। सीताफळ छाटणी असो किंवा आंबा व पेरू छाटणी असो यासाठी सुद्धा तुम्हाला लेबर पाहिजे असेल तर तुम्ही माझ्याशी संपर्क करू शकता। अत्यंत योग्य पद्धतीने आणि टेक्निकल पद्धतीने तुम्हाला छाटणी कशी करायची हे तुम्हाला पूर्ण मार्गदर्शन दिलं जाईल। धन्यवाद।